नाशिकमध्ये गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मुख्यमंत्री आणि आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची काल बैठक संपन्न झाली। लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी आंदोलकांची भूमिका आहे। दरम्यान नाशिकमधील या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। गेल्या 6 दिवसापासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून बसणाऱ्या किसान सभेच्या बिराड मोर्चासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। मोर्चा संदर्भात किसान सभेच्या वतीने सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेलं होतं। 2 तारखेपर्यंतचं म्हणजे आजपर्यंतचं हे अल्टिमेटम होतं। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे। यामध्ये मंत्रिमंडळातील सदस्य त्याचबरोबर मोर्चाचं शिष्टमंडळ हे सहभागी झालेलं होतं आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे। मात्र जी चर्चा झाली ती जिल्हाधिकाऱ्यांनी इथे यावं, आंदोलनकर्त्यांसमोर सांगावं अशी अट आंदोलनकर्त्यांनी घातलेली होती। त्यामुळे साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी हे या ठिकाणी येतील, मोर्चेकरांशी संवाद साधतील आणि त्यानंतर मोर्चाबाबतचा हा निर्णय घेतला जाणार आहे। सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे मोर्चा आज थांबतो का याकडे लक्ष लागलेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मोर्चेकरांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आजही कायम आहे। त्याच मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांना थेट मुंबईपर्यंत किंवा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत का यावं लागतं असा सवाल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित केलेला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। ज्या मागण्या आहेत म्हणजे यांच्या काही मागण्या ह्या जिल्हाधिकारी स्तरावरच्या आहेत, काही मागण्या ह्या राज्य सरकारच्या स्तरावरच्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी केली जावी, त्याचा जो रिपोर्ट आहे तो सरकारला सादर करावा अशा स्वरूपाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। दर 15 दिवसांनी एक बैठक घेण्यात यावी। या बैठकीमध्ये मोर्चाचे जे शिष्टमंडळ आहे त्याच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावं, त्यांना सरकारच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते त्याच्याबाबतची माहिती द्यावी आणि हा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा अशा स्वरूपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि जे राज्य स्तरावरचे जे निर्णय आहेत त्या निर्णयाबाबत सरकार समाधानकारक आणि सकारात्मक प्रतिसाद देईल असं आश्वासन दिलं। त्यामुळे आज हा मोर्चा इथे थांबतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।